संत एकनाथ महाराजांचा जन्म 1533 साली पैठण या ठिकाणी झाला. त्यांना लहानपणापासूनच पांडुरंग भक्तीची आवड होती. त्यांच्या घरातच वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं. त्यांचे आजी आजोबा पंजोबा सगळे हे पांडुरंगाची भक्ती करायचे आणि तेथूनच त्यांना लहानपणापासून आवड निर्माण झाली. लहान असतानाच ते दिवस रात्र अभंग म्हणायचे, कीर्तन म्हणायचे. पण त्यांना कालांतराने वाटले की आयुष्यात कुणीतरी आपल्याला गुरु असावा. प्रत्येकाला गुरुची अपेक्षा असते ना, गुरु पाहिजेच ना आयुष्यात आपल्याला चांगलं ज्ञान मिळवण्यासाठी. मग त्यांना वाटतं की आपल्याला गुरु मिळाला पाहिजे. मग एक दिवस ते शंकराच्या मंदिरामध्ये पूजा करत असतात. तर तिथे आकाशवाणी होती. आकाशवाणी आता होऊ शकते का? आता आपण तेवढी पूजा करतो का मनोभावे? त्या काळी ते खरं होतं, आकाशवाणी व्हायची. आणि आकाशवाणीमध्ये देवाने काय सांगितलं की तुला तुझे गुरु मिळतील, पण ते देवगिरी या ठिकाणी आहेत. मग संत एकनाथ महाराज काय करतात? उठतात, कुणालाही सांगत नाही आणि रात्रीचा प्रवास सुरू करतात. पैठण ते देवगिरी 60 किलोमीटर अंतर असते. ते पायी चालत जातात. त्यावेळेस गाडी वगैरे असते का? फोन नसतात, चप्पल नव्हती पायामध्ये. ते अनवाणी चालत जातात. 60 किलोमीटर चालतात. दौलताबाद किल्ल्याच्या गेटवर पोहोचतात. त्यांचे गुरु कोण? संत जनार्दन स्वामी. हा, छान. ते दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार होते. तिथे पोहोचतात, पण तिथील पठाण फौज असती ते महाराजांना अडवतात आणि म्हणतात की आज सोमवार आहे, तुम्हाला आज जनार्दन स्वामींची भेट होणार नाही, तुम्ही गुरुवारी या. पण आता एवढा मोठा प्रवास केल्यामुळे ते काय घरी जातात का? तिथेच थांबतात. 3 दिवस गेटच्या बाहेर अशी गुरूंची वाट बघतात. आणि गुरुवारी त्यांची गुरूंची भेट होती. जनार्दन स्वामी त्यांना भेटतात. मग एकनाथ महाराज त्यांना सांगतात की मला तुमचं शिष्य व्हायचं आहे, मला अजून ज्ञान प्राप्त करायचं आहे. मग ते तिथेच राहतात. रोज गुरूंची सेवा करतात. गुरु त्यांना भजन कीर्तन शिकवतात, विठ्ठल भक्ती शिकवतात, अनेक तीर्थक्षेत्राला घेऊन जातात. असे अनेक वर्ष ते तिथे राहतात. पण एकनाथ महाराजांना वाटतं की गुरु आपलं कधीच कौतुक करत नाही. एवढी मोठी मी सेवा त्यांच्यासाठी रोज करतो. एकनाथ महाराज काय करायचे? रोज ज्ञान पण घ्यायचे, गुरूंसाठी स्वतः स्वयंपाक करायचे, संध्याकाळी गुरूंचे पाय दाबायचे. आपण पाया तरी पडतो का आपल्या गुरूंच्या? का बरं? आपण फक्त त्रास देतो, ओरडतो ना गुरूंवरती. असं आपण करायचं? मग ते गुरूंची बघा किती सेवा करायचे. आणि मग एक दिवस त्यांना वाटतं की अरे आपण इतकी सेवा करतो पण फक्त गुरुजी आपल्याला शाबासकी देत नाही. आणि एका रात्री जनार्दन स्वामी त्यांना एक काम देतात हिशोबाचं. ते रात्रभर हिशोब करतात, पण त्यात एक नाणं, त्यावेळेस नाण्यावरती हिशोब असायचा, एक नाणं कमी पडतं. ते रात्रभर लिहितात. त्यांना वाटतं की अरे हिशोब तर कमी लागतोय. पहाटे काय होतं, त्यांना पूर्ण हिशोब लागतो की अरे हिशोब तर बरोबर आहे, पण थोडं गोंधळल्यामुळं तो हिशोब कमी लागायचा. आणि ते टचकन टाळी वाजवतात. टाळी वाजवल्याबरोबर जनार्दन स्वामी उठतात आणि मग ते त्यांना उदाहरण देतात की भक्ती अशी नाही की 1 दिवस 2 दिवस केल्यानंतरच गुरु प्राप्त होईल. त्याला खूप मनापासून सेवा करावी लागते आणि खूप वर्ष कालावधी लागतो. 1 दिवस सेवा केली आणि मग लगेच गुरु मिळतो का? आणि मग तेव्हापासून जनार्दन स्वामी त्यांना खूप प्रेम करू लागतात एकनाथ महाराजांवरती. असे अनेक वर्ष एकनाथ महाराज तिथे राहतात. कुठे? दौलताबाद इथे गुरूंच्या सानिध्यात. खूप ठिकाणी फिरतात, खूप ज्ञान घेतात, पांडुरंग भक्ती करतात आणि मग ते परत पुन्हा आपल्या गावी जातात पैठण या ठिकाणी. आणि त्यांचं लग्न होतं. लग्नानंतर पण ते विठ्ठल भक्ती कमी करत नाही. रोज त्यांच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव असतं. इतकी भक्ती करतात की साक्षात पांडुरंग त्यांच्या घरी कामाला येतात सेवक म्हणून. बघा, देव आपल्या घरी येऊ शकतो का कधी? आपल्यालाच देवाकडे जायचंय काही दिवसांनी किंवा अगदी आपल्याला माहिती का आपलं मरण कधी येणार आहे? असं नाहीये, कधीही येऊ शकतं. मग साक्षात देव त्यांच्या घरी सेवक म्हणून कामाला येतात. एकनाथ महाराज विचारतात की काय काम हवंय तुम्हाला? मग ते सेवक काय ओळख सांगत नाही. मग ते सांगतात की तुमच्या घरी जर रांजण आहे ते मी भरत जाईल रोज, मला तुमच्याकडे सेवक म्हणून काम द्या, माझं नाव श्रीखंड्या आहे. मग ते काय करायचे? श्रीखंड्या रोज गोदावरी नदीचं पाणी आणायचे आणि ते रांजण भरायचे. तो रांजण म्हणजे काय छोटं नव्हतं, 21 फूट खोल होता. म्हणजे मी जे वाचन केलंय त्याच्यामध्ये लिहिलंय की 21 फूट खोल. मग त्याला खूप वेळ लागायचा. असं
ते रोज तो रांजण भरायचे आणि महाराजांची कामही करायची. असे करत करत 1 नाही 2 नाही 12 वर्ष ते एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरतात. किती वर्ष? 12 वर्ष. हा. आणि मग 12व्या वर्षी एका रात्री ते एकनाथ महाराजांना समोर दिसतात. रात्रीमध्ये दिव्य शक्ती त्यांच्या पुढे प्रकट होती आणि मग ते सांगतात की संत एकनाथ महाराज, तुम्ही इतकी भक्ती केली की मला साक्षात तुमच्या इथं ह्या भक्तीचं ऋण कसं फेडू, ह्या भक्तीचं कर्ज मी कसं फेडू, तुम्ही इतकी सेवा केली म्हणून मी साक्षात तुमच्या इथे सेवक म्हणून कामाला आलो. बघा, देव 12 वर्ष एखाद्या शिष्याच्या घरी, एखाद्या भक्ताच्या घरी काम करते. किती मोठं उदाहरण आहे ना. हो. असे संत एकनाथ महाराज खूप श्रेष्ठ होते. त्यांचं अजून एक उदाहरण सांगते. त्या काळी बघा, आता 12 वर्ष देव त्यांच्या घरी राहिले, मग ते खूप प्रसिद्ध झाले. खूप लांबून लांबून लोक त्यांच्या घरी त्यांना भेटायला यायचे. पैठणमध्ये खूप गर्दी व्हायला लागली की महाराजांच्या घरी एक देव राहिला एवढे दिवस आणि त्यांच्याकडे काम केलं म्हणून ते प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध झाली की थोडी विरोधक होतात ना. कुणी एखादं मोठं झालं का लोकांना ईर्ष्या होती, त्याच्यावर जातात ना. त्यांनी काम केलं थोडं मोठं की. मग असंच एकनाथ महाराजांवर त्या काळचे लोक थोडे विरोधक होतात की हा माणूस लगेच प्रसिद्ध झाला, त्याच्याकडे अनेक लोक यायला लागले. मग ते काय करतात, थोडं महाराजांना त्रास कसा होईल, त्यांना राग कसा येईल म्हणून काय करतात, एका माणसाला पैसे देतात आणि त्याला सांगतात की महाराज रोज गोदावरी नदीवर आंघोळ करायला जातात, त्यावेळी त्यांच्या अंगावर काय करायचं, थुंकायचं, असं त्याला सांगतात. मग तो माणूस काय करतो, दुसऱ्या दिवशी नदीपाशी आधीच जाऊन झाडावर लपून बसतो. महाराज आंघोळीला येतात, आंघोळ करून चालत असतात तर तो माणूस वरतून थुंकतो त्यांच्या अंगावरती. महाराज परत काय करतात, रागवतात का त्याला, चिडत नाही, काही नाही. परत जातात गोदावरीमध्ये स्नान करतात, परत येतात, परत तो थुंकतो. असं किती वेळा, 1 नाही 2 नाही 108 वेळा थुंकतो. किती वेळा, 108 वेळा. हा. पुन्हा महाराज जातात गोदावरी नदीत आंघोळ करून येतात. त्या जो माणूस असतो का त्याला स्वतःची लाज वाटते आणि तो महाराजांच्या पायाशी लोळण घेतो आणि महाराजांची माफी मागतो. पण महाराज त्याला काय उत्तर देतात, रागवतात का त्याच्यावर, त्याला काय उत्तर देतात की अरे तुझ्यामुळे मला इतकं पुण्य मिळालं की मी 108 वेळा गोदावरीमध्ये स्नान केलं. पहा, म्हणजे ते किती शांतीप्रिय होते, म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हणतात. एवढा संयम आपल्याकडे तरी आहे का आज? आपल्या अंगावर आत्ता कोणी थुंकलं तर काय करू आपण, बोलू किंवा अजून मारू, त्याला चिडू आपण का हसून घालू, नाही, आपण लगेच राग अनावर होणार आपला, आपण काहीतरी त्याला बोलणार. असे संत एकनाथ महाराज खूप श्रेष्ठ होते आणि त्यांनी इतकी प्रसिद्धी मिळवली आणि कालांतराने त्यांनी 2 ग्रंथ लिहिले, ते खूप प्रसिद्ध आहेत आज पण. रुक्मिणी स्वयंवर आणि एकनाथी भागवत हे त्यांचे 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत. असे संत एकनाथ महाराज यांना खूप ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी लोकांना अभंगातून, कीर्तनामधून, भारुडांमधून त्यांनी जनजागृती केली. अशा संत एकनाथ महाराजांच्या 2 प्रसिद्ध ओळी आहेत, ते मी म्हणून दाखवते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा 2 ओळी सांगते. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी. बाप आणि माझी आई, बाप आणि माझी आई, माझी विठ्ठल रखुमाई. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कबीरनाथ भगवान की जय, की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. धन्यवाद.